माझ्या हातावर ही सुंदर मेहंदी काढण्याचे कारण काही खासच आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दुपारी सगळं घरकाम आवरल्यानंतर मुलांचं आवरून स्वतःचं आवरायला लागली। हातात ह्या बांगड्या आणि हातावरील ही चंद्रकोराची मेहंदी व ही आकाशी कलरची साडी घालून सुंदर असा लुक क्रिएट करून मी ही पर्स घेऊन निघाले एका लग्नासाठी। या लग्नाला जाण्यासाठी माझ्या माहेरूनही काही माझे नातेवाईक आले होते। नवरोबाला सुट्टी नसल्यामुळे मी माझ्या आई वडिलांसोबतच या लग्नासाठी निघाले होते। या लग्नासाठी माझे आत्या, आत्याच्या सुना, मुलं असे आम्ही सर्वजण निघालो होतो। फायनली आम्ही सर्वजण पोहोचलो होतो लग्नासाठी लॉन्समध्ये। इथे आल्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असा नेसकॅफे कॉफीचा आस्वाद घेतला व लग्नाला अजून उशीरच होता म्हणून नवरीच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी थोड्याशा गप्पा टप्पा मारून थोडासा वेळ घालवला। आमच्या बच्चे कंपनीने तर बसण्यासाठी सेपरेट असा डायनिंग टेबल निवडला होता। इथे त्यांची मजा मस्ती चालू होती। त्यानंतर आम्ही बसलो होतो सर्वजण जेवण करण्यासाठी। जेवणातील सगळ्यात आवडीचा मुलांचा पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम। आर्यन, अथर्व, प्रनीताने तर गुलाबजाम खाऊनच जेवणाची सुरुवात केली। त्यांच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन पाहूनच कळतं की त्यांना गुलाबजाम किती आवडतो। या ताटातील सर्व पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी आलेच असेल। जेवण झाल्यानंतर डीजे चालू झाला म्हणून ह्या तिघांचा असा काही डान्स चालू झाला होता। त्यानंतर आम्ही सर्वजण येऊन बसलो होतो लॉन्समध्ये। स्टेज डेकोरेशन ही खूप छान केलं होतं। बसण्याची व्यवस्थाही उत्तम होती। लग्नाला वेळ होताच म्हणून मी एंट्री गेट जवळ येऊन फोटो आणि काही व्हिडिओ शूट केला। इथली रांगोळी पाहून तर मन असं अगदी भारावून गेलं होतं। इथली गणपती बाप्पाची मूर्ती ही सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। इथं तर काय नवरीचं फोटोशूट अजून संपलेलंच नव्हतं। बाहेरच एक फुगेवाला होता म्हणूनच या तिघांनाही फुगे घ्यायचे म्हणून आम्ही बाहेर आलो होतो। या आहेत माझ्या काकू आणि आत्या, यांच्यासोबत थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर लग्न सुरू झालं तर नवरदेव नवरीची लग्न मंडपामध्ये एंट्री झाली। सुंदर असे फटाक्यांनी नवरदेव नवरीचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये।